आज केलेली चूक माझ्या आयुष्यभर लक्षात राहील. काय झालं तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. कामावरून सुटलो आणि डायरेक्ट लगेच डब्यात येऊन बसलो. लगेच डब्यात येत नसता आपल्याला हे वर्कर दिसलं. तुम्ही पाहू शकता कामावरचे वर्कर संध्याकाळी सुटल्यानंतर यायला किती झोपेला तुम्ही पाहू शकता. आणि 3:30 मिनटात लगेच मी डायरेक्ट ठाण्याला पोहोचलो. ठाण्याला तर पोहोचलो, म्हटलं बापा आपल्याला आता लवकर घरी जायचं आहे म्हणून ट्रेन आपल्याला लवकर भेटली पाहिजे. तेवढ्यात हे पेट्स ओट्स कुठली असू द्या काय आहेत त्या एक्सप्रेसमध्ये आपण असं रॉंग साईडनं चढलो. पोट्टे तुम्हाला सांगतो असं कधीच रॉंग साईडनं चढू नका. जर काही कमी जास्त झालं तर तुम्ही जीवानं हात धुवून घेसान. त्याच्यानंतर ट्रेनमध्ये चढलो. हे कसा बसा करून गाडीत तर चढलो. म्हटलं आता गाडी कधी चालू होते. मनाला शांती झाली जेव्हा गाडी आपली ठाण्यावरून सुटली. ठाण्यावरून तो गाडी सुटली त्या दिवशी तुम्ही न पाहिलं असेल की आपण या ट्रेनले मागे पडलं होतं. आज या ट्रेननं आपल्याला मागे पडलं. म्हटलं जाऊ द्या बापा, हा गडी या कोपऱ्यामध्ये काय करायला काय माहीत. लय मोठी प्लॅनिंग चालू आहे वाटते याची. काहीतरी लयच टेन्शनमध्ये दिसते बापा. आज आपण फर्स्ट आणि सेकंड 2 शिफ्ट केल्या होत्या म्हणून आपल्याला उभे झोपून राहिले होते. आपण तर डायरेक्ट गेटवरच झोपलो होतो. म्हटलं बाबा असं करू नको, गेटवर काही झोपू नको. 3:30 मिनिटानंतर लगेच कल्याण आलं आणि कल्याणला पोहोचत नाही तर पाहिजे होतं काय हव्या पाऊस चालू होता. रात्रीचे 11:30 ते 11:45 वाजले होते तरी तुम्ही पाहू शकता ब्रिजवर किती गर्दी येतं. माणसं कधी या तुम्ही कल्याण स्टेशनवर तुम्हाला माणसात दिसते. थोड्या वेळानंतर रिक्षा स्टँडवर आलो आणि एवढी मोठी लाईन मी लयच घाबरलो. म्हटलं बेकार आले काय एवढा मोठा पाऊस आणि त्याच्यामध्ये हा माणूस पोहून राहिला रिक्षासाठी. म्हटलं ले का आता तर आपल्याला अजूनही रिक्षा भेटत नाही. इकून तिकून रिक्षा भेटली. 13:30च्या स्पीडनं त्याने रिक्षा एकदम फास्ट पाठवले. आपण म्हटलं चला आता 13:30च्या स्पीडनं लवकर पोहोचू. पण काचं काय तुम्ही पाहू शकता हे खड्डे बेकार राहिले का. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे आहेत तेच समजत नाही बापा. हो एखादा चांगला माणूसला तोही पेशंट होऊन जाईल. पेशंट बापा डायरेक्ट वर चालला जाईल. तुम्हाला काय वाटते पोट्टे हो या खड्ड्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काही ॲक्शन घेतली पाहिजे की नाही लगेच कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या स्क्रीनवर जर फॉलो बटन दिसत असेल तर लगेच गचकन दाबून टाका. आणि थोड्या वेळानंतर आपण पोचलो रिक्षा स्टँडवर पोचलो. हा लाईट दिसला. लाईटमध्ये का पाऊस दिसला. म्हटलं बेकार आले का. आज मला माया सावलीला मायापेक्षा मोठं होताना पाहून मला लय आनंद झाला. आज म्हटलं रस्त्यावर आपल्याला डॉगेश भाऊ भेटले नाही. थोड्याच वेळात आपल्याला डॉगेश भाऊचे दर्शन झाले. डॉगेश भाऊ जर आज पाऊस नसला तर आपल्या बोचाचा लोचा घेताना त्यांना थोडाही विचार केला ना. 13 सेकंदाच्या नंतर आपण सोसायटीच्या खाली आलो. चला पोट्टो आजच्यासाठी एवढंच. फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून टाका.